नमस्कार मंडळी, मी स्वप्नील निंबाजी आहे देवळा. आज मी एका महत्वाच्या विषयावर आपलं लक्ष वेधू इच्छितो. गेल्या शनिवारी देवळा नगरपंचायतीने एक मीटिंग आयोजित केली होती. देवळा गावातून जाणाऱ्या नॅशनल हायवेला आपलं 5 कंदील अडथळा ठरत आहे. तर तेव्हा 5 कंदील हलवायचं की नाही, आणि हलवायचं असेल तर तो ठेवायचा कुठे, हा तो विषय होता. त्या मीटिंगमध्ये आपले आमदार साहेब, आपले राहुल दादा आहे उपस्थित होते. यांची उपस्थिती आनंददायक होती आणि तेवढी वेदनादायक देखील होती. हे आपल्या अस्मितेच्या विषयासाठी राहुल दादा नाशिकहून देवळ्याला आले हे बघून आनंद वाटला. पण गेल्या 2 महिन्यापासून आम्ही हा नॅशनल हायवेच्या रुंदीविषयी जो आवाज उठवतोय, जो प्रश्न मांडतोय, आम्ही भांडतोय, पण या विषयासाठी राहुल दादांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही किंवा तिथं ती उपस्थित राहिले नाही. याचं आम्हाला दुःख आहे. असो, या मीटिंगसाठी या हायवेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर उपस्थित राहायला हवे होते, पण ते आले नाही. हा आपल्या आमदार साहेबांचा अपमान आहे. तोही विषय बाजूला असू द्या. मीटिंग चालू झाली, मीटिंगचा मुद्दा मांडला गेला, तो मुद्दा राहुल दादांनीच मांडला. पण एवढ्या त्या मीटिंगच्या दीड तासाच्या मीटिंगमध्ये फक्त मीच एकमेव असा होतो की सांगत होतो की आमचं देवळा शहर किंवा देवळा तालुका या छोट्याशा रुंदीमध्ये, या हायवेच्या कमी झालेल्या रुंदीमध्ये आम्ही ऍडजस्ट करतो आहोत. तर तुम्ही देखील ऍडजस्ट करा आणि आमच्या मालबिंदूला, आमच्या अस्मितेला धक्का लावू नका. जर तुम्हाला 5 कंदील हलवायचा असेल तर रस्त्याची रुंदी जेवढी गुंजाळनगर इथे आहे किमान तेवढी तरी असावी. गुंजाळनगरमध्ये 26 मीटरचा रस्ता आहे. उलट शाळा कॉलेजेस यांचा विचार केला असता देवळा शहरातला नॅशनल हायवेची रुंदी ही 30 मीटर असायला हवी. पण तुम्ही प्रत्येक ठिकाणी काटछाट करताय आणि आमच्या अस्मितेला धक्का लावताय. एवढी हिंमत येते कुठून? आमच्या मुंजबा पाराची भिंत पाडली, कुणाला विचारून पाडली, त्याचं उत्तर अजून मिळालं नाही. मला ते तसं वागायचं त्या नॅशनल हायवेवाल्यांनी ठरवलं आहे आणि त्यांच्या मागे कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. या हायवेच्या कामासाठी भूसंपादन विभागाने देवळा शहरातल्या 30 ते 31 सिटी सर्वे नंबरचे भूसंपादन करायच्या जागांची नोटीस पेपरमध्ये छापली होती. त्याला जवळपास आता 1.5-2 महिने होत आले. त्यात काही सरकारी, काही खासगी जागा देखील आहेत. कुठलीही 1 इंच जागा तुम्ही अधिग्रहण करायची नाही आणि तुम्ही आमच्या 5 कंदीला धक्का लावायचा. थोडं शहाणपण, तेवढे डेअरिंग येते कुठून? मी त्यांना सांगू इच्छितो, मी एवढ्या 4-5 दिवसामध्ये आमरण उपोषणाची नोटीस देत आहे. जर नॅशनल हायवेची रुंदी तुम्ही वाढवत नसाल, तुम्ही आम्हाला ऍडजस्ट करायला सांगत असाल, तर तुम्ही देखील ऍडजस्ट करा आणि आमच्या 5 कंदीला धक्का लावू नका. जोपर्यंत कोणी अधिकृत माणूस, मोठा माणूस आमच्या प्रश्नांची उत्तर देणार नाही, तोपर्यंत मी ते आमरण उपोषण मागे घेणार नाही. हा शेवटचा इशारा तुम्हाला देतोय. आणि मला या देवळा शहरातल्या आणि तालुक्यातल्या जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी पाठिंबा द्यावा ही विनंती करतोय. धन्यवाद.